रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं संयुक्तपणे यूपीआय ही पेमेंट प्रणाली कार्यान्वित केली आहे। ही एक अत्यंत सोपी, सुरक्षित आणि तात्काळ पेमेंट करता येणारी सुविधा आहे असं तज्ञांचं मत आहे। या नव्या पेमेंट प्रणालीविषयी अधिक माहिती देण्याकरता बँकिंग व्यवहार तज्ञ सुधाकर कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओत आलेत। सर नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला अगदी युनिफाईड पेमेंट इंटरफेस हे काय आहे? यूपीआय यूपीआय आता जे वेगवेगळे डिजिटल पेमेंटचे पर्याय आहेत, उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा इलेक्ट्रॉनिक वॉलेट, याच्याच पुढचं पाऊल म्हणजे यूपीआय, युनिफाईड पेमेंट इंटरफेस। ही नक्की वापरतात कशी सुविधा? ही सुविधा वापरण्याकरता म्हणजे कुणीही सामान्य माणूस ही सुविधा वापरू शकेल। ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे अशा कुणालाही ही सुविधा वापरून आपल्या बँकेच्या खात्यामधून पेमेंट, सर्व प्रकारचे पेमेंट करता येईल। तर याच्याकरता तर वापरायची कशी नेमकी? ती वापरण्याकरता आपल्या स्मार्टफोनवर आपल्याकडे जे मोबाईल ॲप स्टोअर असतं याच्यामधून यूपीआयचं ॲप डाउनलोड करायचं। हे डाउनलोड करताना विविध बँका, आता भारतातल्या बहुतेक सर्व प्रमुख बँका, एकंदर 29 बँकांनी ही सुविधा सुरू केलेली आहे आणि नजीकच्या काळात उर्वरित राहिलेल्या बँका पण ही सुविधा देऊ करतील। हे ॲप डाउनलोड करताना आपण कुठल्याही ज्या पाहिजे त्या बँकेचे ॲप डाउनलोड करून घेऊ शकतो। त्या बँकेत अकाउंट नसेल तरी सुद्धा करू शकतो। मात्र त्याला आपलं ज्या बँकेत खाते ते खातं संलग्न करायला लागतं, जोडायला लागतं, त्याला आपण इंग्लिशमध्ये लिंक करायला लागतं। असं खातं लिंक करायला लागतं। हे करण्यानंतर करायच्या वेळेला तुम्हाला त्या खात्याकरता जसं आपलं एक ईमेल आयडी असते प्रत्येकाची, तशी एक व्हर्च्युअल आयडी घ्यायला लागते ह्या यूपीआयसाठी। तर व्हर्च्युअल आयडी काय असू शकते? तर माझं नाव आणि @IDBI बँक किंवा माझं नाव @स्टेट बँक याच्या, किंवा मला नाव टाकायचं माझा मोबाईल नंबर सुद्धा माझी व्हर्च्युअल आयडी होऊ शकते। मला पाहिजे ती व्हर्च्युअल आयडी मी घेऊ शकतो। माझी व्हर्च्युअल आयडी याच्या आधी कुणी वापरली असेल तर मला ती मिळणार नाही, जसं आपलं ईमेलचा आयडी मिळत नाही त्याप्रमाणे। या सेवेमुळे समोरच्या व्यक्तीला पेमेंट कसं करता येतं, एक ती उत्सुकता आहे। हो, आता एक जसं मी आपल्याला सांगितलं की मी व्हर्च्युअल आयडी घेतलेली आहे, त्यानंतर मी माझं अकाउंट त्याला लिंक केलेलं आहे। अकाउंट लिंक करताना मी याला अधिक सुरक्षित म्हणून माझं आधार कार्ड सुद्धा लिंक करू शकतो आणि आधार कार्डने तुमच्या पेमेंटची सुरक्षितता अजून वाढते, कारण एका व्यक्तीला एकच आधार नंबर असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याला पेमेंट जाणार नाही, डबल लॉक सारखं आलेलं आहे। तर आपण आधार सुद्धा याला लिंक करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे याला आपल्याला पिन असतो, 4 आकडी तुम्हाला पिन नंबर त्याला द्यायला लागतो आणि हे पेमेंट मला कसं करता येतं? आता पेमेंट मला कशा करता करायला लागतं याआधी पहिलं आपण समजून घेऊ। ते एक मला सर्व प्रकारची बिलं द्यायला लागतात, लाईट बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिल किंवा म्युन्सिपल टॅक्सेस बिल। ते सर्व प्रकारची बिलं मला यूपीआय पद्धतीने करता येतात, पेमेंट करता येतं। दुसरी गोष्ट मला पैसे ट्रान्सफर करायला लागतात, तर मला इथून दिल्लीला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, पुण्याला ट्रान्सफर करायचे आहेत, हैदराबादला करायचे आहेत आणि वेगवेगळ्या व्यक्तीने करायचे आहेत की माझ्याच खात्याला काय असं नाही, मला वेगवेगळ्या व्यक्तींना मला हे पैसे ट्रान्सफर करायचे। ते फंड पण मला याच्यानं त्वरित ट्रान्सफर करता येतं। दुसरं म्हणजे मला सर्व प्रकारचं बुकिंग करता येतं, उदाहरणार्थ मला रेल्वेचं तिकीट बुक करता येतं, विमानाचं तिकीट बुक करता येतं, साधं बुक माय शोवरून मला सिनेमाचं तिकीट सुद्धा बुक करता येतं। तर ह्या सर्व प्रकारचं बुकिंग मला याच्या माध्यमातून करता येतं। चार्जेस काही असतात? आता तरी याला चार्जेस काही नाही, याला चार्जेस काही नाहीत। काही बँका चार्ज, बहुतेक सर्व बँका याला चार्ज घेत नाहीत आता तरी, आणि याला 1 लाखापर्यंत आपण पेमेंट करू शकतो। इतकी चांगली सुविधा याच्यामध्ये। आता एक प्रश्न तुम्ही मला विचारा की पेमेंट फंड ट्रान्सफर कशी करायची, तर एक आपलं एक छोटं उदाहरण सांगतो की आपल्याला फंड ट्रान्सफर करायचे, तर मी फक्त तुम्हाला तुमचा व्हर्च्युअल आयडी विचारणार आहे। जसं मला तुम्हाला मेल पाहिजे पाठवायची असेल, मला तुमचा मेल आयडी माहिती असलं पाहिजे, त्याचप्रमाणे मला तुम्हाला जे पैसे ट्रान्सफर करायचे असेल मला तुमचा व्हर्च्युअल आयडी कळला पाहिजे। तो आयडी मी माझ्या मोबाईलमध्ये टाकणार, ज्याला पैसे टाकायचे सेंडरच्या नावावर टाकणार, जितकी रक्कम टाकायची ती रक्कम टाकणार आणि माझा पिन टाकून सेंड करणार। याचा अर्थ असा की तुमच्या व्हर्च्युअल आयडीला जे अकाउंट जोडलेले त्याच खात्याला ते पैसे आहेत, बाकी कुठे पैसे जाणार नाहीत। जसं आपण एनईएफटी आरटीजीएस करतो त्यावेळेला त्या बँकेचं नाव लागतं, ब्रँच लागते, IFSC कोड लागतो, 15 आकडी तो नंबर लागतो, हे सगळं आता त्याला काट मारली जाणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक अकाउंट कुठे हे सगळं दुसऱ्या कळायचं कारण नाही, कारण व्हर्च्युअल आयडीवरून तुम्ही कुठल्या बँकेत तुमचं खाते कळायला मार्ग नाही। मला तुमचं बँक अकाउंट नंबरही मला कळत नाही, तुमचा IFSC कोड मला कळत नाही, तुमचा मायकर कोड मला कळत नाही, मला फक्त तुमचा व्हर्च्युअल आयडी कळाला की तुम्हाला पैसे ट्रान्सफर करू शकतो। मग व्हर्च्युअल आयडी हा आता यातला कळीचा मुद्दा होणार आहे, त्यातलं एखादं अक्षर चुकलं आणि ते दुसऱ्या अकाउंटला गेलं तर ते परत मिळवण्याची काही सुविधा नाही। मुळात दुसऱ्या अकाउंटला काय जाणार नाही, कारण त्या व्हर्च्युअल आयडीला एकच विशिष्ट अकाउंट जोडलेलं आहे किंवा आधार कार्ड जोडलेलं आहे, त्यामुळे व्हर्च्युअल आयडी चुकला तर पेमेंटच होणार नाही। आणि समजा पेमेंट झालं तर ते परत येईल, रिफंड येईल। याच्यामध्ये एक चांगली सुविधा अशी आहे की तुम्ही सेंड म्हणला एक क्षणिक तुमचं पेमेंट होईल, तर लगेच तुम्हाला ते तुमच्या खात्यावर रिफंड होईल, तुमच्या ते दुसऱ्या चुकीच्या खात्याला जाणार नाही। जसं आपण मेल आयडी क्रिएट करतो तसाच हा व्हर्च्युअल आयडी सेम तसाच क्रिएट करायचा। इतकं सोपं आहे, जसं आपण मेल आयडी क्रिएट करतो तितकं सोपं आहे। ई वॉलेट मध्ये आणि यूपीआय मधला मुख्य फरक काय सांगाल आजच्या तारखेला? आता ई वॉलेट हे तुमच्या खिशातल्या पाकिटासारखं आहे, तुम्हाला पाकिटात पैसे ठेवायला लागतात,
आणि असलेले पैसे फक्त तुम्ही खर्च करू शकता. ई वॉलेट हे व्हर्च्युअल पाकिट आहे, ज्याला आपण आभासी पाकिट म्हणू. तर त्याच्यामध्ये मी जेवढे पैसे ठेवील आणि ते मला कुठून तरी ठेवायला लागतात. मला कॅश आणून ठेवायला लागते. एक त्रिकोण येतो. त्रिकोण येतो आणि तसं युपीआयला नाही. सरळ रेषा युपीआयला आहे. माझं अकाउंट हे बँकेला जोडलेलं आहे. युपीआयचं माझं ॲप आहे ते बँकेला जोडलेले आहे. त्यामुळे मी जेव्हा खर्च करेल तेव्हाच माझ्या खात्यात डेबिट पडणार आहेत. याच्या उलट मी जेव्हा कुठलेही ई वॉलेट वापरतो, मला आधी त्या वॉलेटमध्ये पैसे टाकायला लागतात आणि ते पैसे ट्रान्सफर करायला आयदर नेट बँकिंगने करायला लागतात किंवा क्रेडिट करायला लागतात किंवा डेबिट कार्डने करायला लागतात. म्हणजे ट्रान्सफर पैसे केल्याशिवाय मला यातनं पेमेंट करता येत नाही. याच्या उलट मी जेव्हा युनिफाईड पेमेंट सिस्टीम वापरतो त्यावेळेला मला कुठल्याही प्रकारे फंड ट्रान्सफर करायला लागत नाही. माझ्या खात्यामध्ये जेवढे पैसे आहेत ते सर्व मला पाहिजे त्या सोयीने पाहिजे तसे वापरू शकतो मी. या सगळ्या गोष्टींची चर्चा होते ती चलन तुटवड्यामुळे. बरोबर. आणि शहरातलं सांगितलं तुम्ही सगळं. स्मार्टफोन आला, इंटरनेट आलं. ग्रामीण भागातला आमचा जो प्रेक्षक आज ही मुलाखत पाहतो त्याच्या मनात हा प्रश्न आहे, आमच्यासाठी काय? हो, मला विचारायला तर त्यांच्यासाठी सुद्धा सहज सोपं. याचं कारण असं आहे, मी आपलं एक छोटं उदाहरण देतो की 4 वर्षापूर्वी आपल्याकडे व्हॉट्सअप आला. जेव्हा व्हॉट्सअप आला तर लोकांना व्हॉट्सअप कसं सुरुवातीला माहीत नव्हतं. आज तुम्ही कुठल्याही खेडेगावात जा, अगदी 2000 वस्तीच्या 500 वस्ती गावात जरी गेला तुम्हाला स्मार्टफोन दिसेल लोकांच्याकडे आणि लोक सहजगत्या व्हॉट्सअप वापरतात. त्यांना कुठलंही ट्रेनिंग घ्यायला लागलेलं नाही. व्हॉट्सअप जितका युजर फ्रेंडली आहे तितकंच हे युजर फ्रेंडली टेक्निक आहे. त्यामुळं मला खेडेगावात वापरता येईल का, मी शिकलेलो नाही आहे याच्याशी काही संबंध नाही आहे. ज्याला व्हॉट्सअप मोबाईल वापरता येतो, ज्याला स्मार्टफोन वापरतो त्याला कुणालाही ॲप वापरता येईल आणि त्याला तर त्याच्या बँकिंग व्यवहार करता वापर करता येईल. ब्रॉडबँड सेवा सुविधा तिथं समजा एखाद्या खेडेगावात पोहोचत नसेल तर थोडी अडचण येऊ शकते. नाही येणार अडचण. याला 2 कारण आहेत. एक म्हणजे बहुतेक म्हणजे स्मार्टफोन मूळतः आपण 2G 3G किंवा 4G ह्या प्रकारच्या सिस्टीमवर वापरतो. त्यामुळे ज्या गावामध्ये ब्रॉडबँड नसला तरी त्याला कनेक्टिव्हिटी ही 3G 4G मिळते आणि जिथेही कनेक्टिव्हिटी या माध्यमात नाही त्या ठिकाणी तुमचं नेट बँकिंग म्हणजे सर्व प्रकारचं जे बँकिंग आहे हे चालू शकणार आहे. जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा असा वापर करता येणार. हल्ली फोनवरून फसवणूक करण्याचे प्रकार खूप वाढतात. म्हणजे कुठून तरी बसून फोनवरून ती एक स्मार्ट माणसं सगळी पलीकडे बसलेली असतात आणि आपका एटीएम का नंबर दे दो, फिर आपका पिन दे दो, ओटीपी दे दो, ही जे फसवणूक चालली तर अनेक लोक फसतात. आता आपण वर्तमानपत्रातून वाचतोय की 20-30 पट हा वापर वाढलेला आहे. नवनवीन ॲप सगळी बाजारात येतात. बँकांची ॲप वेगळी, सरकारची वेगळी, ही वेगळी ती वेगळी. ह्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाण 20-30 पट वाढणार आहे. ते कसं काय सांगाल, त्याचं काय? मुळात म्हणजे ह्या ॲपचं आणि सायबर गुन्ह्यांचं तसा जवळचा संबंध नाही. याचं 2 कारण आहेत. हे जे सायबर गुन्हे होतात आर्थिक गुन्हे बोलतो. सायबरपेक्षा सायबरमधले जे आर्थिक गुन्हे होतात हे 2 कारण आहेत. एक तर त्या माणसाचे अज्ञान असतं. म्हणजे आपले सगळ्या बँका आपण टीव्हीवर पाहतो, बँकांच्या घरी तुम्हाला मेल येतात, तुमच्या बँक खात्याचा तपशील आम्ही कधीही तुम्हाला विचारत नाही, अशा प्रकारचे मेल येतात. हे असून सुद्धा लोक जेव्हा माहिती देतात ही चूक त्या माहिती देणाराची आहे. मला विचारतं ही कधी कधी अज्ञानाने दिली जाते, कधी कधी हाव नडते. ह्या 2 कारणामुळे हाव कधी कधी तुम्हाला बक्षीस लागलेले, लॉटरी तिकीट लागलेलं, तुमचं मेल आयडी कळवा, याला आम्ही फिशिंग म्हणतो. या फिशिंगमध्ये काय तुम्हाला सांगितलं की तुम्हाला 25 लाखाचं बक्षीस लागले, 30 लाखाचं बक्षीस लागलेले, 5 कोटी, ह्या रकमा खूप मोठ्या असतात, 5 कोटी 10 कोटी आणि अशा ठिकाणी तुम्हाला प्रलोभन कुठे सुटतं. मुळात आपण एक विचार करायला पाहिजे, बक्षीस लागायला मी कुठे तिकीट घेतले का किंवा मी कुठल्या स्पर्धेत भाग घेतलाय का, हे दोन्ही केलं नसेल तर मला बक्षीस लागेल कसं? मग अशा वेळेला मी उत्तरच द्यायचं नाहीये. मग मला जर कुणी विचारलं, दुसरी गोष्ट आपला पिन नंबर, आपला पासवर्ड, ह्या आता याच्याकरता दिवसेंदिवस इतकी सेफ्टी आणलेली आहे की जसं आपण ओटीपी वन टाइम पासवर्ड याची व्हॅलिडिटी फक्त 10 मिनिटं असते. म्हणजे तुम्ही दुसरी गोष्ट फक्त तुमच्या मोबाईलवर येतो. म्हणजे जोपर्यंत तुमचा मोबाईल तुमच्या जवळ आहे, तो ओटीपी तुमच्या मोबाईलवर येणार आहे, तोपर्यंत दुसऱ्याने गैरवापर करायचा प्रश्नच येऊ शकत नाही. फक्त थोडीशी आपण दक्षता घेतली पाहिजे. जे कुठल्याही टेक्नॉलॉजी बरोबर काही वाईट गोष्टी येतात, मी असं म्हणणार नाही हे होणारच नाही, तरी सुद्धा दक्षता ही वापरणारे घेतली पाहिजे. ऍक्सिडेंट होतो म्हणून गाडी चालवत सोडतो कुणी, सगळे गाडी चालवतात. आपलं ड्रायव्हिंग सुधारलं पाहिजे, मी रस्त्याचे नियम पाळले पाहिजे. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजी मला वापरताना याचे जे नियम आहेत हे मी काटेकोरून पाळले तर हा धोका संभवत नाही. याची भीती बाळगून चालणार आहे, याच्यापासून दूर राहूनही चालणार नाही, कारण हे जग आता बदलत जाणार आहे. आणि भारत ज्या पद्धतीनं कॅशलेस प्रणालीकडे चाललेला आहे, रोकडरहित प्रणालीकडे चाललेला आहे, त्या अर्थानं हे याच्यापासून लपून किंवा तुम्ही दडून राहून ते तंत्रज्ञान बदलायचं थांबणार नाही, या अर्थाचं हे सगळं दिसतंय. डिजिटल कॅशलेस व्यवहार करताना भीती आहेच. आपण किती जरी म्हटलं, आपण आज स्मार्टफोन वापरतो, तंत्रज्ञान वापरतो म्हणून हे सहज बोलू शकतोय. मी पुन्हा ग्रामीण भागाकडे वळतोय. ही भीती कशी घालवाल लोकांची? भीती घालवण्याकरता एक तर म्हणजे थोडंसं त्यांना कुणीतरी सुरुवातीला आपण काय म्हणतो मार्गदर्शन केलं पाहिजे. एक काही थोडंसं एक प्रत्येक जी कॉलेजची मुलं आहेत
किंवा काही असे बँकांची लोक आहेत, इच वन टीच वन. हा, तर त्यांनी एक 8-10 लोकांच्या ग्रुपला शिकवलं पाहिजे की बाबा तू वापर कसं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीचा व्यवहार करताना मोठा करायचा नाही. एक 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, की समजा त्याची काही चूक झाली तर होणार नुकसान तो सहजपणे अफोर्ड करू शकेल. तर अशा पद्धतीने केलं की त्याचा कॉन्फिडन्स वाढला की तो व्यवहार नक्की करू शकेल. जसं मी मागाशी आपल्याला सांगितलं की आज मी फेसबुक किंवा मेल, खेडेगावातला मेल म्हणण्यापेक्षा फेसबुक आणि व्हॉट्सअप सगळे वापरतात, इतक्या सहजगती त्यांना सुद्धा वापरता येणार आहे. फक्त सुरुवातीच्या काळामध्ये कुणीतरी त्यांना त्याच्याकडे उद्युक्त केलं पाहिजे. तर ती जबाबदारी कॉलेजच्या लोकांनी किंवा बँकेच्या स्टाफनी किंवा काही सेवाभावी तंत्रज्ञान संस्थांनी, ज्यांना माहिती आहे त्या तरुणांची आता त्या जबाबदारी तरुणांनी वाढणार केलं, त्यांनी आहे. केलं या पाहिजे. पुढच्या काळात त्यांनी या सगळ्यांना सोबत घेऊन सोबत जायला घेऊन केलं हवं. पाहिजे. आणि माझ्या मते म्हणजे याच्यावर सरकार पातळीवर सुद्धा काही प्रयत्न करायला सुरुवात झालेली आहे की अशा पद्धतीने लोकांना की 10 लोकांना तुम्ही हे करा, तुम्ही या मुलांना शिकवा, ह्या मुलांना सांगितलं तुम्ही कॉलेजच्या ह्या ठिकाणी जाऊन तुम्ही 10 लोकांनी माहिती द्या. आता 10तले किमान 8 वापरायला लागतील, 5 वापरायला लागतील. 10चे 10 वापरायचं जरी नसलं तरी सुरुवात झाली. जसं आपण आत्ताच म्हणलात की 30 ते 40 पट व्यवहार वाढले. हे फक्त एका महिन्यात वाढले, 30 ते 40 पट. म्हणजे अजून खूप वेळ जायचा. ही तर सुरुवात आहे. बदल ही अशी एक गोष्ट आहे की ती कधीच बदलत नाही. अशा अर्थाचं एक वाक्य आहे ते चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग. जी स्थिर गोष्ट अशीच आहे की जे ते फक्त बदल बदल आहे. आणि ती त्याला पर्याय नाही आता आणि बदलता. बेसिकली कुठल्याही बदलाला सुरुवातीला बदल माणसाला नको असतो. कारण बदल आपण बदलायचं असतं, बदल बदलत नसतो. आपण बदलायचं ठरवलं तर बदल अवघड वाटत नाही. हे बदल स्वीकारतील लोक. बदल स्वीकारला ना तर तो खूप. आणि तुम्ही बदललात, काळाबरोबर गेलात तरच तुम्ही टिकून राहणार, अदरवाईज विल बी ऑड मॅन आउट. ते होऊ द्यायचं नसेल तर हे जे नवीन नवीन तंत्रज्ञान येतंय ते आपण आत्मसात केलं पाहिजे. आणि अवघड नाहीये. कुलकर्णीजी, या एकंदर बँकिंग व्यवहारांमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल सांगण्याकरता आपण पुण्याहून खास या मुलाखतीसाठी आलात, त्याबद्दल सह्याद्री परिवारातर्फे धन्यवाद. मी पण मुंबई दूरदर्शन अत्यंत आभारी आहे. आपण मला इथं बोलवलं, ही संधी दिली.